या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। या जनाक्रोश मोर्चाला हे बघा, मी तेच म्हणतोय, जेव्हा इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतं की आमच्याकडे कोणताच डेटा नाहीये, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा आम्ही अर्थ कसा काढणार किंवा ते संशोधन कसं करणार जर आम्हाला कोणीतरी आकडेवारी दिली तर। पण जर आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याच्यावरती जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल की आमच्याकडे आकडेवारीच नाहीये, तर तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो संशोधन मी नाही करू शकणार। जर माझ्याकडे ती माहिती आली तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन काय झालंय। पण जेव्हा इलेक्शन कमिशन हे म्हणतं की आमच्याकडे माहितीच नाहीये, तर शून्य रिकाम्या उत्तरावरनं आम्ही काय संशोधन करणार आहोत? सर, आता इलेक्शन मध्ये जे आहे धर्माच्या नावावर वोट मागायचं म्हणजे नियम नाहीये, परंतु सर्रासपणे म्हणजे बटेंगे तो कटेंगे हे या विरोधात का आता मुद्द्यावरती आहे, ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आहे, नंतर प्रश्न घेईन मी ते। आता ईव्हीएम वरती आहे, इश्यू डायव्हर्ट नाही होऊ द्यायचा। मग आता ईव्हीएमचं जे आहे ना सर, तेच विचारतो मी। आता 76 लाखाचं जे आहे त्याच्यामधनं आता काय निष्पन्न होणार? आता हे म्हणजे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेले आहे, परंतु आता तुम्ही हा मुद्दा उचलून जन आक्रोश हा मुद्दा आम्ही आत्ता नाही उचलला। आम्ही सगळ्यात पहिले मी परत जसं भाषणामध्ये म्हटलं तसं 12 डिसेंबर 2024 मध्ये बाळासाहेबांनी जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे, ज्यांच्या अध्यक्षपदी खाली सगळ्या निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये, एस चोक्कोलिंगम, त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ही 3 माहिती मागितली होती। कारण आम्ही आत्ताही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की 5 वाजल्यानंतर 76 लाख हे मतदान झालंय असं इलेक्शन कमिशनचा डेटा सांगतोय। पण आम्ही त्याच्यावरती अजून माहिती मागितली की एकतर एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो याचा ऍव्हरेज द्या, दुसऱ्या बाजूला 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं हे सांगा, आणि तुम्हाला निवडणुकीचा नियम माहिती असेल तर जो माणूस त्या परिसराच्या आतमध्ये 6च्या आतमध्ये पोहोचतो, गेट बंद व्हायच्या आत पोहोचतो, त्याला एक टोकन दिलं जातं आणि ते टोकन घेऊन तो 6 नंतरही वोट करू शकतो। जो गेट बंद व्हायच्या आतमध्ये परिसरामध्ये आला आणि ज्याला टोकन मिळालं तो 6 नंतर वोट करू शकतो। तर असे किती टोकन तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरनी वाटले किंवा तिकडचे बूथवरती जे अधिकारी होते त्यांनी वाटले, याची आम्हाला माहिती द्या। आता तुम्ही सोपा हिशोब करून सांगतो, एका माणसाला किती टाइम लागतो वोट करायला, 5 ते 6 मध्ये किती वोटिंग झालं आणि 6 नंतर किती टोकन वाटले, त्याच्यावरनं किती वोट झाले, ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता की हा 75 लाख खरा आकडा आहे की नाही, बरोबर? पण ते म्हणतात की आमच्याकडे कोणतीच माहिती नाहीये, तर त्याच्यामुळे आम्हाला हा संशय पडतो की 75 लाख मतं एक्स्ट्रा आली कुठनं, ती गेली कोणाकडे, ती दिली कोणी? आणि जोपर्यंत हा खुलासा होत नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की तुमची डेमोक्रेसी ही ट्रान्सपरंट आहे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे? जर अशा घटना होत असतील तर प्रामुख्याने आम्ही म्हणू की इकडे चीटिंग होतीये आणि ही फसवणूक करून भाजपची सरकार आली। त्याच बाजूने आता बघितलं असेल तर मंचावरती मरकजवाडीचे सरपंच होते, मरकजवाडीच्या सरपंचांनी ओपन चॅलेंज दिला होता सरकारला की आम्ही बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवतो आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमचा जो निकाल आलाय तो 100% उलटा कसा लागलाय। त्याच्यावरती सरकारने त्यांना म्हटलं आणि तिकडच्या प्रशासनाने त्यांना सांगितलं की असं बिलकुल चालणार नाही, उलटा त्यांना सेक्शन 144 लावू, गावात जमावबंदी करू, फायरिंग करू, अशा धमक्या देऊन त्यांना पळवून लावल्या। तर ही गळेचेपी नाहीये तर काय? आणि ह्याच्यावरनं आम्ही म्हणतो की ठामपणे म्हणतो की याच्यामुळे आम्हाला वाटतं की चिटिंग झाली, गेम झालाय आणि हे सरकार जे आले ते फ्रॉडनी बसलेलं आहे। तुम्ही काँग्रेसला आव्हान करता तुमच्या लढ्यामध्ये या म्हणतात, काय त्यांच्याबरोबर काय म्हणजे हे बघा, बाळासाहेब आंबेडकरांनी 16 जानेवारीला पत्र लिहिलं होतं मल्लिकार्जुन खरगेंना, जे अध्यक्ष आहेत। पण आता प्रॉब्लेम असा झालाय की त्यांचा अध्यक्ष असा मुखोटा म्हणून बसलेत तिकडे, खरे भूमिका ज्या आहेत त्या राहुल गांधी घेत आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काहीच बोलत नाहीत। तर खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहितो त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक उत्तर तरी अपेक्षित ठेवतो। पण प्रॉब्लेम असा झालाय की मल्लिकार्जुन खरगेंना साईडला दाबून राहुल गांधींना एकतर्फा पक्ष चालवले असल्यामुळे राहुल गांधींचं पत्र इंडियन एक्सप्रेसनी छापले। तुम्ही पत्रकारात तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ते माझ्या हाती आलं म्हणजे ते जगजाहीर छापले गेलेलं पत्र आहे, ते तुम्ही वाचा। त्यांचं पत्र मी का सांगू तुम्हाला, वाचा जाऊ। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर,
सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.